ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुम्हा मंडळींचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सध्या मेथीचं सीझन चालू आहे. मेथीची भाजी म्हटलं की एखादी डाळ टाकायची आणि ही कोरडी भाजी बनवायची. तीच ती खाऊन कंटाळा आला म्हणून मी बनवली मेथीची स्वादिष्ट रस्सा भाजी. ही रस्सा भाजी बनवण्यासाठी मी घेतलेल्या आहेत मेथीच्या रसरशीत काड्या. त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्याच्या मुळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि भाजी निवडून घेतलेली आहे, तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पातळ भाजी बनवायची असल्यामुळं मेथीची भाजी आपल्याला खूपच थोडी लागणार आहे. या ठिकाणी घेतलेली आहे मी कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या सुद्धा जाड जाड काड्या आहेत, त्या सुद्धा भाजीमध्ये घालून घ्यायच्या आहेत. आपण ही मेथीची भाजी रस्सा भाजी बनवतोय, त्यामुळं यामध्ये घालण्यासाठी मी 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून शेंगदाणे हे मी आधीच भाजून घेतलेले आहेत. तसेच एक छोटासा आल्याचा तुकडा, 1 टोमॅटो आणि 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहेत आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरची खूप तिखट आहे आणि मला एकदम साधी भाजी बनवायची आहे, त्यामुळं मी तिखट कमीच घेतलेलं आहे. आणि आता घ्यायचे आहेत सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे चॉप्स, अगदी 1 चमचा घेतलेले आहेत. आणि आता हे थोडंसं भाजून घ्यायचं. तीळ भाजलेले नाहीयेत म्हणून यामध्ये तीळ आणि शेंगदाणे देखील मी टाकलेले आहे. या ठिकाणी हा मसाला भाजून झालेला आहे, तो आपण थंड होण्यास ठेवून द्यायचा. ही मेथीची भाजी जेवढी चविष्ट लागते तेवढीच ती आपल्यासाठी पौष्टिक देखील आहे आणि विशेष म्हणजे ती अजिबात कडू देखील लागत नाही, म्हणून तुम्हीही करून पहा. मसाला थंड होतो तेवढा वेळ मी मेथीची भाजी बारीक चिरून घेते. पातळ भाजी बनवायची असल्यामुळं आपल्याला अख्खे तिचे पानं घ्यायचे नाहीयेत. आणि या ठिकाणी पहा, ही 1 मूठ भाजी झालेली आहे. 2 ते 3 व्यक्तींसाठी ही भाजी मी बनवते. 1 मूठ घेतलेली आहे. आपल्याला जेवढ्या व्यक्तींसाठी बनवायची त्या पद्धतीनं आपण बनवू शकतो. आता मी घेतलेल्या आहेत मेथीच्या काड्या आणि त्या देखील चिरून घेतलेल्या आहेत. कोथिंबिरीच्या काड्या देखील चिरून घेतलेल्या आहेत. एका मिक्सरच्या पॉटमध्ये ह्या काड्या घालायच्या, कोथिंबीर आणि मेथीच्या, आणि मिक्सरमधून काढायच्या. तुम्हीही मेथीची रस्सा भाजी बनवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहा. मेथीच्या काड्यांचं हे पौष्टिक पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे. आता हा थंड झालेला मसाला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा. आणि आता ही पेस्ट छान झालेली आहे. एक कढई घेतली, त्या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. जिरंही चांगलं लाल होऊन तडतडलं की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो लगेच मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे तो लगेच सॉफ्ट होईल. 1 7-8 सेकंदामध्ये हा चांगला सॉफ्ट झालेला आहे. आणि आता यामध्ये मी घालून घेतलेली आहे चिरून ठेवलेली मेथीची भाजी. 2 मिनिटांसाठी ही भाजी चांगली वाफवून घ्यायची. आणि आता 2 मिनिटांनी यामध्ये जी काही आपण वाटून ठेवलेली पेस्ट आहे, ही पेस्ट घालून घ्यायची. आणि मिक्सरचा पॉट जो आहे, जे पाणी आपण काड्यांचं काढलेलं आहे, त्या काड्यांच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ते पाणी या भाजीमध्ये घालून घ्यायचं. 5 मिनिटांसाठी तिला एक उकळी काढायची आणि मग बनेल आपली मेथीची रस्सा भाजी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सात्विक पक्वान्न चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहण्यासाठी नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईकचा एक थंब द्या. तुमचा एक थंब नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन मेनू सोबत.